हा बघा बेटा, इंग्लिशची पाहून घ्या पटापट. तर इंग्लिशचं तो सोनम कोणासोबत गेली होती? सोनम वेंट विथ हर फादर. ऑप्शन बी. सोनम वॉज अट्रॅक्टेड बाय द शायनिंग रेड सायकल इन द शॉप. कोणत्या कलरनं अट्रॅक्ट झाली? रेड कलरनं. सोनम पॅरेंट्स प्रेझेंटेड हर द न्यू रेड सायकल ॲज हर बर्थडे गिफ्ट. ठीक आहे. हा, सोनम शोड हर हॅपीनेस. सोनमनं तिचे जे हॅपीनेस कसा शो केला? बाय हगिंग हर पॅरेंट. अरे दादा, डायरेक्ट शेवटच्या लाईनीत दिलेला आहे, हाऊ हर पॅरेंट्स हॅपी. हा, म्हणजे मी तुम्हाला तुम्ही गंमतच समजून आली. सर आपल्याला काही म्हणते, पॅसेजवर चाललं होते काही म्हणते. अरे जेव्हा आपण एकच गोष्ट 2 वेळा वाचतो ना, तर ती चांगली फीट येते, आपल्याला लक्षात येते काय म्हणताय. काही नाही, हे मी तुम्हाला सांगितलं होतं, नवोदय म्हणजे तुम्ही किती हुशार आहे हे नाही आहे. नवोदय तुमच्याजवळ किती शांतता आहे, किती पेशन्स आहे याची परीक्षा घेते. ठीक आहे ना. हा, त्याच्यानंतर लास्ट क्वेश्चन बेटा, अमेज म्हणजे काय? अमेज झाली म्हणजे सरप्राईज झाली. ठीक आहे. हा, त्याच्यानंतर बेटा 66 नंबरचा क्वेश्चन, व्हॉट इज इट डिफिकल्ट टू टेक केअर ऑफ जायंट पांडा इन अ झू. तर झू मध्ये काय डिफिकल्टी आहे की त्याची आपण केअर नाही घेऊ शकत? तर ऑप्शन सी बेटा, इट इज डिफिकल्ट टू फाइंड इनफ फूड टू फीड देम. त्याला आपण अन्न, हे शेवटच्या लाईनीत दिलेलं आहे. हा, दे कॅन बी सीन ओनली इन झूज वेअर इट इज टू टेक केअर जायंट पांडा नॉट इझी म्हणजे डिफिकल्ट, बिकॉज इट विल बी डिफिकल्ट टू फाइंड फूड टू फीड देम. दिसून आलं का? हा, त्याच्यानंतर व्हॉट इज द स्टॅपल फूड ऑफ जायंट. स्टॅपल, आता हे पहा, इंग्रजीवाल्यांचा एवढा प्रॉब्लेम झाला असेल त्याला स्टॅपलच माहिती. स्टॅपल म्हणजे जे मुख्य अन्न आहे, समजलं ना. हा, त्याला आपण म्हणतो तो बांबू. हे पहा इथं एक मिनिट. बांबू शूट्स. ऑप्शन बी येणार. ठीक आहे ना. हा, डायरेक्ट दिलेलं आहे ना, मी तुम्हाला काही याच्यात नाही दाखवून राहिलो. जायंट पांडा स्पेंड मोस्ट ऑफ देअर टाइम वंडरिंग इन द बांबू फॉरेस्ट चिविंग बांबू शूट्स. दिवसभर तेच खात राहते. ॲज दे फीड ओनली ऑन बांबू शूट्स. समजून आलं? हा, मॅडम चालू आहे ना पाहिजे. हा, त्याच्यानंतर 68 नंबरचा बेटा, व्हाय इज दिस एक्झॉटिक ॲनिमल. बरं तुम्हाला दिसून आलं ना? क्लिअर तिकडनं कट होते काय? नाही ना. हा, व्हाय इज दिस एक्झॉटिक ॲनिमल नियरिंग एक्सटिंक्शन. एक्सटिंक्शन म्हणजे काय? एक्सटिंक्ट होणे. जसं डायनासोर एक्सटिंक्ट झालं बेटा, निघून म्हणजे आता दिसते का आपल्याला डायनासोर? नाही. तर हे ॲनिमल एक्सटिंक्ट होण्याच्या मार्गावर आहे का? कारण त्यांची हंटिंग होते, एक्सेसिव्ह हंटिंग. ऑप्शन बी. हे सुद्धा तुम्हाला डायरेक्ट आन्सर आहे. हा, विच ऑफ द फॉलोइंग वर्ड इज अँटोनिम ऑफ द वर्ड जायंट. डायरेक्टच दिलं बेटा याच्यात अँटोनिमचा. अँटोनिम म्हणजे विरुद्धार्थी. जायंटचा विरुद्धार्थी कोण आहे? टायनी म्हणजे छोटासा. हा, झू इज अ प्लेस वेअर animals and birds are kept in enclosures and cages. ऑप्शन डी. तर बेटा 10च्या 10 प्रश्न इझी होते. इंग्लिश वाल्यांचे 10च्या 10 प्रश्न इझी होते. ठीक आहे. फ्लावर्स आर युजफुल. ऑप्शन बी. हा, त्यानंतर डिफरंट कलर्स. अरे हे पहिल्या लाईनीत आन्सर आहे. फ्लावर्स आर युजफुल, फ्लावर्स कॅन डिफरंट कलर्स अँड शेप्स. डिफरंट. हा, लवकर सर. हा, त्यानंतर हा, द practical uses of flowers. तर फ्लावरचे प्रॅक्टिकल युजेस काय? मेकिंग टी, परफ्युम्स अँड कॉस्मेटिक प्रोडक्ट्स. मी तर म्हणतो मराठीपेक्षा इंग्लिश वाल्यांचं सोपी होतं. ठीक आहे. डायरेक्ट दिसून आलं प्रॅक्टिकल युजेस टू, दे आर यूज टू मेक परफ्यूम, टी, कॉस्मेटिक प्रोडक्ट्स. ठीक आहे. 4थ्या नंबरचं, फिल इन द ब्लँक, फ्लावर्स आर यूज टू मेक मेडिसिन. कोणते फ्लावर्स आहे बेटा की जे आपण यूज करू शकतो मेडिसिन साठी? सम फ्लावर्स, सर्टन फ्लावर्स. आता बेटा सर्टनचा अर्थ सम असते ना रे. हा, सर्टनचा अर्थ काय असते? सम असते. सर्टन फ्लावर्स. आता हे जर समजलं नसेल तर तो विषय वेगळा आहे, पण सर्टनचा अर्थ काय असते? सम असते. ठीक आहे. द वर्ड इम्पॅक्ट मीन्स इफेक्ट. हा सुद्धा सोपी होता. तर येले जर आपण कठीण पकडला ना तर 14 प्रश्न सोपी होते. आता आला हा पॅसेज. द डान्सिंग गर्ल इज एंगेज बिहाइंड थिक ग्लास बिकॉज. आणि जास्तीत जास्त आहे ना मुलांनी काय केलं, हेच वर्क घेऊन ठेवलं. द मोस्ट फेमस डान्स. नाही रे, ते रेअर आर्टिफॅक्ट होता बेटा. काय होता? रेअर आर्टिफॅक्ट होता. म्हणजे ते लवकर सापडणारी गोष्ट नाही आहे, दुर्मिळ गोष्ट आहे. दुर्मिळ म्हणजे समजते?
दुर्मिळ म्हणजे जे गोष्ट आपल्याला सहसा भेटत नाही अशी गोष्ट. हा, द पेंडंट्स आर अ पार्ट ऑफ, इथं दिलेलं आहे दादा, पेंडंट्स आर द पार्ट्स ऑफ नेकलेस विथ 3 पेंडंट्स. म्हणजे पेंडंट्स कोणाचा भाग असेल? नेकलेसचा भाग असेल, है ना. तर आन्सर इज ऑप्शन बी. काहीच नाही, कोणी काही निघू शकत चुकून असेल तर. रीड स्टेटमेंट 1 and 2. तर ऑप्शन ए, याचा आन्सर बेटा ऑप्शन ए. त्यानंतर फिअरलेस, टिमिड. टिमिड सशाची एक गोष्ट आहे. हा, भित्रा ससा, टिमिड, है ना. हा, म्हणून तर म्हणतो वाचा वाचा, रीडिंग करा. हा, द वर्ड आर्टिफॅक्ट मीन्स, आर्टिफॅक्टचा अर्थ काय? पीसेस ऑफ आर्ट मेड बाय मॅन. पीसेस ऑफ आर्ट मेड बाय मॅन. तर हे बेटा तुमचे इंग्लिशचे, बाकी मॅथचे दाखवलेलेच आहे बेटा. सेम टू सेम तसे प्रश्न शोधा, तुम्ही त्याच्यात चेक करा आणि मला आहे ना पटापट मार्क टाका. ठीक आहे, बाय, भेटू आपण.